आजच्या टॉपिकचं जे वाक्य आहे, फेथ कॅन मूव्ह द माउंटन्स. ही गोष्ट आपण ऑलरेडी बघितलेली आहे रामायणात, की प्रचंड विश्वास, प्रचंड श्रद्धा आणि संजीवनी पर्वत आणता आला. हे कोरिलेशन सांगितलं जातं मास्टर चोआ कॉक्सू यांच्या इनर टीचिंग्स ऑफ हिंदुइझम रिव्हिल्ड या कोर्समध्ये. आणि ऑफकोर्स एवढंच नाही, ही फेथ कशी वाढवायची त्याचं टेक्निक शिकवलं जातं. म्हणजे नुसतं असं नाही की ती मनातल्या मनात काहीतरी करायची गोष्ट आहे, नाही. ती एनर्जी रिलेटेड गोष्ट आहे. ठराविक मेरिडियन्स ठराविक पद्धतीनं जर वायर्ड असतील तर फेथ जास्त चांगल्या पद्धतीने वाढते, आणि ऑफकोर्स ॲटिट्यूड पण. पण हे वाक्य, फेथ कॅन मूव्ह द माउंटन, हे वाक्य बायबलमधलं आहे. की आपल्यामध्ये जर बायबलमधलं वाक्य आहे की तुमच्यामध्ये म्हणजे आपल्यामध्ये मोहरीच्या दाण्या इतका जर विश्वास असेल आणि आपण सांगितलं एखाद्या झाडाला इथून उठ आणि दुसरीकडे जा, किंवा पर्वताला सांगितलं तर पर्वत सुद्धा ऐकेल. मग आज आपण त्या वाक्यात एक ऍडिशन केलेली आहे, की फेथ कॅन क्रिएट ऑब्स्टॅकल्स ऑल्सो. तर याचा अर्थ काय? मुळात आपण समजून घेऊ की या कंटेक्स्टमध्ये फेथ याचा अर्थ काय. तर अर्थ सिंपल आहे. फेथ म्हणजे प्रचंड अ, आपलं कन्व्हिक्शन की ही गोष्ट होणार किंवा मला करायची आहे. ही कन्सेप्ट क्रियाशक्ती या कोर्समध्ये शिकवली जाती, आणि ती कशी पॉवरफुली वापरायची हे पण डिस्कस केलं जातं. पण त्याचा थोडासा पार्ट आपण बघू. क्रियाशक्तीचा पार्ट आपण बघू नाही शकणार, पण ह्या कन्सेप्टचा. जेव्हा आपण एखादी गोष्ट ठरवतो, याला म्हणू आपण स्ट्रॉंग डिटर्मिनेशन, की आपण ही गोष्ट ठरवलेली आहे आणि इंटरनली आपल्याला प्रचंड खात्री आहे की ही गोष्ट घडणारच आहे. कोणीतरी मदत करणार आहे म्हणून घडणार आहे असं नाही, कोणीतरी घडवून आणणार आहे म्हणून घडणार आहे असं नाही. तर हा प्रकार हा असाच होणार आहे. तेव्हा त्या परिस्थितीला फेथ म्हणलं जाऊ शकतं. प्रत्येक शब्दाचे अनेक अर्थ असतील. श्रद्धा या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. फेथ या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. फेथचं आपण मराठी ट्रान्सलेशन म्हणू की श्रद्धा. पण जेव्हा आपण या कंटेक्स्टमध्ये वापरतो तेव्हा त्याचा अर्थ आहे की हे मी ठरवलं, मला खात्री आहे ते होणारच. असं का? कारण जेव्हा आपण ती गोष्ट ठरवतो तेव्हा आपण कारणं शोधतो की ही गोष्ट कधी आणि कशी घडवून आणायची, आणि ती कारणं फुलफिल पण करतो. हे आपल्याला पॉवर देतं ती गोष्ट पूर्ण घडवून आणायला. पण याचा अपोजिट पार्ट काय? जेव्हा आपल्याला फेथ आहे तेव्हा आपण ऑब्स्टॅकल्स तयार करतो, ऑब्स्टॅकल्सचे पर्वत तयार करतो. या वाक्याचा अर्थ काय? समजा आपल्याला फेथ आहे की ही गोष्ट घडणार नाही किंवा ही गोष्ट माझ्याकडून शक्य नाही. तेव्हा आपण कारणं शोधतो ही गोष्ट कशी घडणार नाही याच्यासाठी. जेव्हा आपण परफेक्टली बिलीव्ह करतो, विश्वास ठेवतो की नाही, मला ही गोष्ट मुळातच अशक्य आहे, तेव्हा ती गोष्ट अशक्यच राहते. जेव्हा आपण हे परफेक्टली बिलीव्ह करतो किंवा विश्वास ठेवतो की ही गोष्ट शक्यच आहे, तेव्हा ऑटोमॅटिकली आपल्याला दिसायला चालू होतं की ही गोष्ट कशी शक्य आहे. म्हणून फेथ नुसती महत्वाची नाही, ती राईट डायरेक्शननं फेथ असणं महत्वाचं आहे. कारण जर योग्य दिशेनं असेल तर ती फेथ पर्वतांना हलवेल. पण जर चुकीच्या दिशेनं असेल किंवा उलट दिशेनं असेल तर तीच फेथ पर्वत तयार करेल. आणि म्हणून त्याच दिशेनं फेथ असायला हवी जी गोष्ट आपल्याला हवी आहे. बऱ्याचदा इम्पॉसिबल गोष्ट सुद्धा घडताना दिसती जर आपलं स्ट्रॉंग डिटर्मिनेशन आहे, किंवा आपण जर ती गोष्ट पूर्ण कन्व्हिक्शननं स्वतःमध्ये ठरवलेली आहे. आणि ही गोष्ट फक्त या पद्धतीने नाही की एक्झाम्पल, उद्या काहीतरी घडावंसं वाटतं, पण मी एकदम मनात ठरवलेलं आहे की हे असं घडणारच आहे. फक्त तसं ठरवणं उपयोगी नाही, तसं ठरवून त्यानुसार कृती घडणं हे महत्वाचं आहे. विश्वास का ती गोष्ट घडवून आणतो? कारण तसा विश्वास असल्यावर आपण ती गोष्ट घडवून किंवा घडवून आणण्यासाठी
ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या शोधतो, त्या करतो आणि मग ती गोष्ट घडती. हे मॅजिकली घडत नाही. हे सिक्वेन्शियली घडतं. आपल्याला त्याच्यातल्या एक एक छोट्या छोट्या गोष्टी दिसायला लागतील जर आपण मायक्रोस्कोपिकली बघितलं तर. पण जेव्हा आपल्या मनामध्ये स्ट्रॉंग डिटर्मिनेशन असतं तेव्हा त्या पद्धतीनं आपले रिस्पॉन्सेस बदलतात. हे आपल्या चक्रांमध्ये सुद्धा रिफ्लेक्ट होतं. म्हणून आपण स्वतःच्या बाबत सुद्धा आणि इतर दुसऱ्या व्यक्तींच्या बाबत सुद्धा हे सहज स्कॅन करून बघू शकतो की या व्यक्तीला ही गोष्ट करण्यासाठी किती कन्व्हिक्शन आहे. जर ते कन्व्हिक्शन हाय असेल तर ती व्यक्ती ती गोष्ट केल्याशिवाय थांबणारच नाही. जर कन्व्हिक्शन लो असेल आणि त्या व्यक्तीला अनेक रिसोर्सेस प्रोव्हाइड जरी केले तरी चान्सेस कमी आहेत की ती व्यक्ती ती गोष्ट पूर्ण करेल. का? कारण जेव्हा आपण एखादी गोष्ट एकदम स्ट्रॉंग पद्धतीने ठरवतो, तेव्हा ताबडतोब आपल्या चक्रांमधली एनर्जी आणि इव्हन चक्रांचा आकार बदलतो. मग एकदा स्ट्रॉंग कन्व्हिक्शन असणं उपयोगी आहे का? नाही. ते स्ट्रॉंग कन्व्हिक्शन कंटिन्युअस असणं आवश्यक आहे. कारण समजा आत्ता आपण ठरवलं की मला ही गोष्ट करायचीच आहे, तर आपली चक्र बदलतील. पण थोड्या वेळानं, इव्हन 10 मिनिटांनी आपण ठरवलं, मला थोडासा डाऊट येतो, तर परत चक्र श्रिंक होतील. कन्व्हिक्शन गेलं, चक्र बदलतील, आपल्यासमोर असणारे सगळे विकल्प चेंज व्हायला चालू होईल. हे सगळं एखाद्या नात्यामध्ये सुद्धा उपयोगी पडतं. जर आपल्याला गॅरंटी असेल, जर आपल्याला खात्री असेल, की ही व्यक्ती अशा पद्धतीची आहे, म्हणजे चांगल्या पद्धतीची आहे आणि हे नातं कंटिन्यू राहणार, ते कंटिन्यू राहील मोस्टली. जर आपल्याला गॅरंटी असेल, की ही व्यक्ती चांगलीच नाही, ती व्यक्ती आपल्याशी कशीही वागत असली, तरी ते नातं ब्रेक होणारच. बऱ्याचदा 2 व्यक्ती तक्रार करत असतात, की ही व्यक्ती माझ्याशी अशा पद्धतीने वागत नाही आणि ही व्यक्ती माझ्याशी अशा पद्धतीने वागत नाही. पण हे जवळपास इम्पॉसिबल असणं, की असतं, की ही व्यक्ती याच्याशी चांगलं वागेल आणि ही व्यक्ती पण याच्याशी चांगलं वागेल. का? कारण दोघांच्या मनात स्ट्रॉंग कन्व्हिक्शन आहे, की ही व्यक्ती वाईट आहे. फेथ कॅन क्रिएट ऑब्स्टॅकल्स. पण जर त्यांचं स्ट्रॉंग कन्व्हिक्शन असेल, की ही व्यक्ती चांगलीच आहे, तर त्यांचा बघण्याचा सगळा दृष्टिकोन बदलेल. बऱ्याचदा असं होतं, की गॉगल्समध्ये 7-8 वर्षापूर्वीची किंवा 10-15 वर्षापूर्वीची एक गोष्ट अडकून पडलेली असती आणि आत्ताच्या चांगल्या कृती दिसायचं बंद होतं. पण परत एकदा हे सगळ्या ठिकाणी ॲज इट इज ॲप्लिकेबल असेल असं नाही. नुसताच विश्वास असून उपयोगी नाही. गोष्टी अलाईन आहेत का हे पण आपल्याला बघायला लागेल. याच्यासाठी एक उदाहरण आहे. आपण जर कुंग पांडा बघितलेला असेल, कुंग पांडा 1, तर त्याच्यामध्ये 2 कॅरेक्टर्स आहेत. एका कॅरेक्टरचं नाव आहे मास्टर शिफू, दुसऱ्या कॅरेक्टरचं नाव आहे मास्टर उगवे. तर हे मास्टर उगवे खूप वाईज असतात, खूप हुशार असतात, खूप एक्सपिरियन्स असतात आणि त्यांना गोष्टी ॲज इट इज दिसत असतात, ज्या जशा आहेत तशा. पण मास्टर शिफू त्या पिरियडमध्ये अजून थोडेसे इमोशनली रिॲक्ट होत असतात आणि त्याच्यामुळं त्यांना ज्या गोष्टी जशा आहेत तशा दिसत नसतात किंवा त्यांचं तेवढंसं कन्व्हिक्शन नसतं, फेथ नसते. एक दिवस मास्टर उगवे एका पर्टिक्युलर व्यक्तीला एका ठराविक पदासाठी नियुक्त करतात किंवा त्यांचं सिलेक्शन होतं. हे मास्टर शिफूना आवडत नाही आणि पटत नाही. तर एक दिवस ते मास्टर उगवेनकडं अ, बातमी घेऊन येतात. ते म्हणतात, की ही मोठी समस्या आपल्याकडं येत आहे आणि ही बातमी आहे, ही वाईट बातमी आहे. मास्टर उगवे म्हणतात, की बातमी बातमी असती, ना चांगली ना वाईट. जर तुला अजून विश्वास नाही बसला तर. मग मास्टर उगवे म्हणतात, की आता माझी जायची वेळ झाली आहे. मास्टर शिफू विचारतात, की मी काय करायला हवं? मास्टर उगवेंचं उत्तर येतं, "यू मस्ट बिलीव्ह." तुला आता फक्त विश्वास ठेवायची गरज आहे, की ही व्यक्ती योग्य आहे आणि तू जे काही करायला हवं ते करशील आणि त्या व्यक्तीकडून पण ते होईल, जे त्यानं करायला हवं. फेथ कॅन मूव्ह माउंटन्स. या ही जर आपण अख्खी स्टोरी बघितली किंवा या छोट्याशा क्लिपमधला आधीचा पार्ट बघितला, तर मास्टर उगवे हे पण म्हणतात, की तू एखाद्या झाडाकडून किंवा फळाकडून सुद्धा कुंफू करून घेऊ शकतोस,
जर तुला तसा विश्वास वाटत असेल तर. हे थोडंसं ओव्हर स्ट्रेच हायपरबोलिक वाक्य वाटेल, पण ठीक आहे. इसेन्स महत्वाचा, की जर आपण कन्व्हिक्शन ठेवली तर बऱ्याच गोष्टी घडू शकतात. आणि म्हणून जेव्हा आपण ट्विन हार्ट्स करतो, तेव्हा आपण एका फ्रेजमध्ये शब्द वापरतो, वेअर देअर इज डाऊट, फेथ, वेअर देअर इज डिस्पेअर, होप. ही फ्रेज आपल्याला पॉवर देते. आणि म्हणूनच याच फ्रेजमध्ये जे ब्लेसिंग्स आहेत, त्याच्यात अजून एक शब्द ऍड होतो, तो म्हणजे इनर स्ट्रेंथ. बाकीच्या ब्लेसिंगमध्ये, हार्टमधून जे बाकीचे ब्लेसिंग्स आहेत, तिथं कुठंच पॉवर रिलेटेड काहीच नाहीये. सगळं लव्हिंग काइंडनेस रिलेटेड आहे. मुळात अख्खं मेडिटेशन लव्हिंग काइंडनेस रिलेटेड आहे. पण दोन ठिकाणी पॉवरचा उल्लेख येतो. एक आहे होप आणि फेथच्या फ्रेजमध्ये, आणि दुसरं गुड विल अँड विल टू डू गुड मध्ये. पण फेथ आणि होप पॉवर का देतात? कारण कन्व्हिक्शन, जसं कन्व्हिक्शन, तशी आपली चक्र बदलतील, तसं आपलं वे ऑफ थिंकिंग बदलेल, तसं आपण ऑपॉर्च्युनिटी शोधू, तशी आपण कारणं शोधू की हे कसं घडायला हवं. समजा आपला एखाद्या व्यक्तीवर अ, आपण विश्वास हा शब्द वापरायला नको, कारण त्याचा अर्थ आपण खूप वेगळ्या पद्धतीने बघतो. पण एखाद्या व्यक्तीवर कन्व्हिक्शन असेल की ही व्यक्ती या पद्धतीनं वागेलच, तर त्या व्यक्तीकडं आपला बघण्याचा सगळा दृष्टिकोन, त्या व्यक्तीशी आपण जसं बोलत आहोत ते सगळं बदललेलं असेल. याच्या अपोजिट सुद्धा. हेच आपल्या गोलच्या बाबतीत, जर आपलं कन्व्हिक्शन असेल की हे मला करायचंच आहे, हे घडेलच, तर आपल्या सगळ्या गोष्टी बदललेल्या असतील. तर तसं नसेल तर आपल्यासमोर अनेक कारणं येत असतील आणि मग त्या गोष्टी पुढे जात असतील. कधी 1 दिवसानं, कधी 1 महिन्यानं, कधी 1 वर्षानं, कधी 10 वर्षानं. प्रश्न फक्त एकच आहे की आपलं डिटर्मिनेशन किती स्ट्रॉंग आहे. म्हणून आज आपण जेव्हा ट्विन हार्ट्स करू, तेव्हा स्पेशली या फ्रेजकडे लक्ष देऊ, आणि स्पेशली या एनर्जीज आपल्याकडून फ्लो होऊ देऊ, की ज्या सगळ्यांसाठी आवश्यक आहेत, होप आणि फेथच्या. कारण इट इज इन गिव्हिंग दॅट वी रिसीव्ह. जर आपण व्यवस्थित चॅनल बनत असू, तर आपण एनर्जेटिकली अनेक व्यक्तींमध्ये, मायन्यूट असेल, मायक्रो असेल किंवा नॅनो असेल, पण फरक घडवून आणत आहोत. हा फरक अनेक व्यक्तींमध्ये, म्हणजे संपूर्ण जगामध्ये. आणि आपण जे इतरांच्या बाबतीत करतो, ते आपण स्वतःच्या बाबतीत अनेक पटीने करत आहोत. म्हणून ही फ्रेज प्रॉपरली वापरणं हा एक शॉर्टकट असं म्हणण्यापेक्षा आपण म्हणू की सोपा उपाय आहे स्वतःतली फेथ आणि स्वतःतलं कन्व्हिक्शन आणि स्वतःचं डिटर्मिनेशन स्ट्रॉंग करायचं. ठीक आहे. या पद्धतीनं आज आपण ट्विन हार्ट्स करताना जास्त भर देऊ या फेथ आणि होपकडं. ट्विन हार्ट्स करू, आणि त्याच्यानंतर आपली गोल्स आणि आपलं जे डिटर्मिनेशन आहे एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीबाबत किंवा टार्गेटबाबत, ते स्ट्रॉंग करायचा प्रयत्न करू. त्यासाठी ब्लेसिंग्स देऊ. ठीक आहे. उभे राहा.